नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी करंट अफेअर्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 18 जानेवारी 2022 रोजीचे महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा, कारण की व्हिडिओमध्ये खूप काही महत्त्वाचे प्रश्न आहेत, ते तुम्ही चुकू नका, कारण की यामधला कोणताही प्रश्न परीक्षेला विचारला जाऊ शकतो। त्यामुळे व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या आणि शेजारी असणारे बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या चॅनलवरती येणारे व्हिडिओचे नवनवीन अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील। चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा आपला पहिला प्रश्न आहे, प्राध्यापक ND पाटील यांचं नुकतंच निधन झालं आहे, त्यांच्याबाबत योग्य विधान ओळखायचे। प्रश्न काय आहे तर प्राध्यापक ND पाटील यांचं नुकतंच निधन झाले, त्यांच्याबाबत 2 विधानं दिलेली आहेत आणि त्यातलं योग्य विधान आपल्याला ओळखायचं आहे। पहिलं विधान पाहूया, त्यांना 1994चा भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाला होता। पहिलं विधान काय आहे, ND पाटील यांना 1994चा भाई माधवराव बागल पुरस्कार मिळाला होता। आणि दुसरं विधान पाहूया, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं होतं। दुसरं विधान काय आहे, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र राज्याचं अध्यक्षपद ND पाटील यांनी भूषवलेलं होतं। तर या प्रश्नासाठी योग्य उत्तर काय असणार आहे तर पर्याय क्रमांक 4 हे दोन्ही विधानं बरोबर आहेत। ND पाटील यांनी 1994ला त्यांना माधवराव बागल किंवा भाई माधवराव बागल हा पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्राचं म्हणजे महाराष्ट्राच्या शाखेचं अध्यक्षपद त्यांनी किंवा महाराष्ट्र राज्याचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलेलं आहे। कोणत्या समितीचं तर अंधश्रद्धा निर्मूलन समिती, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। आणि ND पाटील यांचं आत्मचरित्र आपण पाहणार आहोत, ते आहे माझी संघर्ष यात्रा। त्याचे लेखक ते ND पाटील म्हणजे त्यांचं स्वतःचं आत्मचरित्र आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। यांच्यावरचे अजूनही काही प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये देखील पाहणार आहोत, कारण की ND पाटील यांच्यावरती एखाद्या वेळेस प्रश्न विचारला जाऊ शकतो, म्हणून आपल्याला आजचा हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे। आता आपण पुढचा प्रश्न घेऊया। पंडित बिरजू महाराज यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। प्रश्न काय आहे, पंडित बिरजू महाराज यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी चुकीचा पर्याय आपल्याला निवडायचा आहे। तर पाहूया, पहिला पर्याय आहे संगीत नाटक अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला होता, ठीक आहे। दुसरा पर्याय आहे पद्मविभूषण पुरस्कार त्यांना मिळालेला आहे, हा पण पर्याय बरोबर आहे। तिसरा पर्याय आहे कालिदास सन्मान त्यांना मिळाला, तर हाही पर्याय बरोबर आहे। तर चौथा पर्याय आहे दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळाला, हा पर्याय मात्र चुकीचा आहे, म्हणून पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर म्हणजे चुकीचा पर्याय आहे, दादासाहेब फाळके पुरस्कार त्यांना मिळालेला नाही आहे। तर पंडित बिरजू महाराज यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार हा 1964ला मिळालेला आहे, त्यानंतर पद्मविभूषण मिळालेला 1986 साली आणि 1987 साली त्यांना कालिदास सन्मान मिळालेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे। आता आपण पंडित बिरजू महाराज यांना इतर पुरस्कार मिळालेले आहेत, त्यातले काही महत्त्वपूर्ण पुरस्कार आपण या ठिकाणी बघूया। तर 1964ला त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला, त्यानंतर 1986 साली पद्मविभूषण मिळाला, नंतर 1986लाच नृत्य चूडामणी अवॉर्ड मिळालेला आहे त्यांना, कोणाकडून तर श्रीकृष्ण गणसभा या संस्थेकडून त्यांना नृत्य चूडामणी अवॉर्ड हा 1986ला मिळालेला आहे। त्यानंतर 1987 साली त्यांना कालिदास सन्मान मिळाला, हा महत्त्वाचा पुरस्कार आहे, कालिदास सन्मान त्यांना मिळालेला आहे, हे पण आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। नंतर 2002 साली त्यांना लता मंगेशकर पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर 2012 साली नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट कोरिओग्राफीसाठी त्यांना नॅशनल फिल्म अवॉर्ड मिळालेला आहे आणि तो कोणत्या चित्रपटासाठी तर विश्वरूपम या चित्रपटासाठी त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे। कोणता तर नॅशनल फिल्म अवॉर्ड फॉर बेस्ट कोरिओग्राफी 2012 साली उन्नई कन्नाटू या गाण्यासाठी किंवा याच्यातल्या कोरिओग्राफीसाठी त्यांना तो पुरस्कार मिळालेला आहे। त्यानंतर 2016 साली त्यांना फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट कोरिओग्राफीसाठीच मिळालेला आहे आणि तो कोणत्या गाण्यासाठी तर बाजीराव मस्तानीमधील मोहे रंग दो लाल या गाण्याच्या नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना 2016 साली फिल्मफेअर अवॉर्ड फॉर बेस्ट कोरिओग्राफीसाठी मिळालेला आहे, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पुढचा प्रश्न पाहूया, अदानी ग्रुपने कोणत्या देशाच्या सर्वात मोठ्या पॉस्को या स्टील कंपनीसोबत करार केलेला आहे। प्रश्न काय आहे, अदानी ग्रुपने कोणत्या देशाच्या सर्वात मोठ्या पॉस्को स्टील या
किंवा पॉस्को या स्टील कंपनीसोबत करार केलेला आहे? तर या प्रश्नासाठी पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे उत्तर कोरिया, दुसरा पर्याय आहे रशिया, तिसरा पर्याय आहे जर्मनी आणि चौथा पर्याय आहे दक्षिण कोरिया. तर योग्य उत्तर आहे ही पॉस्को कंपनी दक्षिण कोरिया या देशातली आहे आणि त्या देशातली ही सर्वात मोठी स्टील उद्योगातली कंपनी आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे. आणि त्यांच्यासोबत अदानी ग्रुपने काय केलं आहे, नुकताच करार केला आहे. अदानी ग्रुप हा स्टील उद्योगामध्ये पहिलं पाऊल ठेवणार आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेलं आहे? प्रश्न काय आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच कोणता दिवस राष्ट्रीय स्टार्टअप दिवस म्हणून साजरा करण्याचं घोषित केलेला आहे? हा प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, कारण की हा प्रश्न परीक्षेला विचारले जाण्याचे चान्सेस जास्त आहेत, कारण की नवीन दिवस घोषित केलेला आहे. त्यामुळं आपल्याला याचं उत्तर लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आपण यासाठी पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे 17 जानेवारी, दुसरा पर्याय आहे 15 जानेवारी, तिसरा पर्याय आहे 18 जानेवारी आणि चौथा पर्याय आहे 16 जानेवारी. तर योग्य उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक चौथा 16 जानेवारी हा दिवस नरेंद्र मोदी यांनी काय केलेला आहे, तर नॅशनल स्टार्टअप डे म्हणून घोषित केलेला आहे किंवा नॅशनल स्टार्टअप डे म्हणून साजरा करण्याचं त्यांनी घोषित केलेलं आहे. किंवा कोणता दिवस? तर 16 जानेवारी हा दिवस नॅशनल स्टार्टअप डे म्हणून साजरा करण्याचं घोषित केलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पाहूया. एका दिवसामध्ये सर्वाधिक 92.6 कोटीहून अधिक UPI ट्रान्झॅक्शनचा विक्रम करणारी पहिली बँक कोणती बनलेली आहे? हाही प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. एका दिवसामध्ये सर्वाधिक म्हणजेच 92.6 कोटीहून अधिक UPI ट्रान्झॅक्शनचा विक्रम कोणत्या बँकेने केला आहे किंवा असा विक्रम करणारी पहिली बँक कोणती बनलेली आहे हे आपल्याला सांगायचे. तर या प्रश्नासाठी पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे पेटीएम पेमेंट बँक लिमिटेड, दुसरा पर्याय आहे HDFC बँक, तिसरा पर्याय आहे बँक ऑफ महाराष्ट्र आणि चौथा पर्याय आहे स्टेट बँक ऑफ महाराष्ट्र. तर योग्य उत्तर काय आहे? तर पहिला पर्याय या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. पेटीएम पेमेंट बँक ही जी बँक आहे या बँकेने नुकतंच काय केलं आहे, विक्रम केलेला आहे. कोणता? तर सर्वाधिक UPI ट्रान्झॅक्शनचा विक्रम पेटीएम पेमेंट बँकेने केलेला आहे. आणि ते किती UPI ट्रान्झॅक्शन झाले ते एका दिवसामध्ये? तर 92.6 कोटीपेक्षाही जास्त UPI ट्रान्झॅक्शन एका दिवसामध्ये पेटीएम पेमेंट बँकेचे झालेले आहेत. हाही प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. लोसांग महोत्सव कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? प्रश्न काय आहे? लोसांग किंवा नामसुंग हा महोत्सव जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो हा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. हा लोसांग महोत्सव नुकताच साजरा झालेला आहे. तर यासाठी आपल्याला पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे अरुणाचल प्रदेश, दुसरा पर्याय आहे आसाम, तिसरा पर्याय आहे मणिपूर आणि चौथा पर्याय आहे सिक्कीम. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा. सिक्कीम राज्यामध्ये हा लोसांग किंवा नामसुंग नावाचा महोत्सव साजरा केला जातो. आता आपण या महोत्सवाचे काही फोटोज पाहूया. तर अशा प्रकारे हा महोत्सव असतो. हे आपल्याला पाहायचे. खूप सुंदर महोत्सव आहे हा सिक्कीम राज्यामधला. हा पहा, हे दोनही फोटो लोसांग महोत्सवाचे आहेत. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. पूर्वोत्तर राज्यांच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी नवी दिल्ली येथे नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स मिशन कोणी सुरू केलेलं आहे? प्रश्न काय आहे? पूर्वोत्तर राज्यांच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी नवी दिल्ली या ठिकाणी नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स मिशनचं नाव काय आहे? नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स मिशन हे कोणी सुरू केलेलं आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मग या प्रश्नासाठी काही पर्याय आहेत ते आपण पाहूया. पहिला पर्याय आहे नितीन गडकरी, दुसरा पर्याय आहे स्मृती इराणी, तिसरा पर्याय आहे पियुष गोयल आणि चौथा पर्याय आहे मीनाक्षी लेखी. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चौथा. मीनाक्षी लेखी यांनी दिल्ली या ठिकाणी नॉर्थ ईस्ट ऑन व्हील्स मिशन सुरू केलेलं आहे. कशासाठी? तर पूर्वोत्तर राज्यांच्या संस्कृतीला चालना देण्यासाठी हे मिशन काय करण्यात आलेलं आहे? सुरू करण्यात आलेलं आहे. मग मीनाक्षी लेखी कोण आहेत? तर या मीनाक्षी लेखी केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री आहेत. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. उंटांसाठी जगातील पहिलं हॉटेल कोणत्या देशामध्ये सुरू करण्यात आलं आहे? प्रश्न काय आहे? उंटासाठीचं जगातलं पहिलं हॉटेल कोणत्या देशात सुरू करण्यात आलेलं आहे? तर या प्रश्नासाठी आपण पर्याय पाहूया. पहिला पर्याय आहे अफगाणिस्तान, दुसरा पर्याय भारत, तिसरा पर्याय आहे सौदी अरेबिया आणि चौथा पर्याय कझाकस्तान. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तिसरा. सौदी अरेबियामध्ये हे हॉटेल सुरू करण्यात आले, जे की जगातलं पहिलंच हॉटेल आहे जे उंटांच्यासाठी सुरू केलेलं आहे. आणि ह्या प्रश्नाचं उत्तर काय आहे? सौदी अरेबिया. हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया.
आता हे प्रश्न आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत, कारण की हे परीक्षेला जास्तीत जास्त विचारले जातात आणि इथून पुढे विचारले जाणार आहेत, यामुळे हे प्रश्न लक्षात ठेवायचा आहे. 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये कोणतं राज्य पहिलं आहे? प्रश्न काय आहे? 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये कोणतं राज्य पहिल्या क्रमांकावर आहे किंवा कोणत्या राज्याला पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे? तर यासाठी आपल्याला पर्याय पाहायचे. पहिला पर्याय आहे उत्तर प्रदेश, दुसरा पर्याय आहे राजस्थान, तिसरा पर्याय आहे तामिळनाडू आणि चौथा पर्याय वरीलपैकी एकही नाही. तर या पुरस्कारांमधलं पहिलं राज्य आहे उत्तर प्रदेश. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये पहिला राज्याचा मान किंवा पहिलं राज्य हा पुरस्कार कोणाला मिळालेला आहे? तर उत्तर प्रदेश या राज्याला मिळालेला आहे. मग दुसरं राज्य कोणतं आहे? तर दुसऱ्या क्रमांकावरती आहे राजस्थान आणि तिसऱ्या क्रमांकावरती आहे तामिळनाडू. आपण पर्यायामध्ये मुद्दामून असेच पर्याय दिले, कारण की आपला अभ्यासही यामुळे सोपा होऊन जातो. मग आपल्याला लक्षात ठेवायचं की जल पुरस्कारांमध्ये पहिला, दुसरा, तिसरा क्रम कसा आहे? तर पहिला उत्तर प्रदेश, दुसरा राजस्थान आणि तिसरा तामिळनाडू, हा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. पुढचा प्रश्न पाहूया. त्या अगोदर आपण हा फोटो पाहून घेऊया. उत्तर प्रदेशला हा राष्ट्रीय जल पुरस्कार मिळालेला आहे, त्याबद्दलचा हा ट्विटरवरचा फोटो आहे, हा आपण पाहिलेला आहे. आता आपण पुढचा प्रश्न घेऊया. 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत वर्गवारीतील पहिल्या 3 ग्रामपंचायती कोणत्या? हा प्रश्न देखील आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. काय आहे प्रश्न? तर 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत वर्गवारीतील पहिल्या 3 ग्रामपंचायती कोणत्या आहेत हे आपल्याला सांगायचं आहे. तर या ठिकाणी आपण पर्यायामध्ये दिलेले आहेत. त्या पहिली आहे तखतगड गुजरात, दुसरी आहे कनकपूर गुजरात आणि तिसरी आहे सुरडी सोलापूर. तर वरीलपैकी सर्व बरोबर आहेत, हे चौथा पर्याय आहे. तर प्रश्नाचं उत्तर देखील वरील सर्व बरोबर हेच आहे, कारण की असाच क्रम आहे. पहिल्या क्रमांकाची ग्रामपंचायत जी आहे पश्चिम विभागातली ती आहे तखतगड, जी की गुजरात राज्यामधली आहे. दुसरी आहे कनकपूर, ही देखील गुजरात राज्यातली आहे. आणि तिसरी जी आहे ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे, जी की महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातली ग्रामपंचायत आहे सुरडी ग्रामपंचायत. हिला 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळालेला आहे. कोणत्या? पश्चिम विभागातून सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत या वर्गवारीमधला 3ऱ्या क्रमांकाचा पुरस्कार सुरडी या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे, जी की सोलापूर जिल्ह्यातली आहे. त्यामुळे आपल्याला हे 3ही क्रम लक्षात ठेवायचे आहेत. पश्चिम विभागातील सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीचे क्रम जर आपण लक्षात ठेवायचे असतील तर ते कसे लक्षात ठेवणार? तर पहिला तखतगड, दुसरा कनकपूर आणि तिसरी आहे सुरडी सोलापूर महाराष्ट्र. हे आपल्याला अशा प्रकारेच लक्षात ठेवायचं आहे. एखाद्या वेळी जोड्या लावामध्ये असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो, कारण की क्रमांक 3रा आहे. पहिला क्रमांक असता तर डायरेक्टली विचारले जाण्याचे चान्सेस होते, मात्र आता 3रा क्रमांक असल्यामुळे जोड्या लावा देखील येऊ शकतं. त्यामुळे असं आपल्याला याचं 3ऱ्या क्रमांकापर्यंत पाठ असलंच पाहिजे. आता आपण त्याबद्दलचे ट्विटरवरचे हे 2 फोटो आहेत. पहिला पुरस्कार कोणाला आहे? तर तखतगड या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे पश्चिम विभागातला, आणि ही ग्रामपंचायत साबरकंठा या जिल्ह्यामध्ये आहे गुजरात राज्यातील. आणि दुसरा पुरस्कार कनकपूर या ग्रामपंचायतीला मिळालेला आहे. कनकपूर ग्रामपंचायत कच्छ जिल्ह्यामध्ये आहे गुजरात राज्यामध्ये, हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. तिसरा कोणाला? तर सुरडी या ग्रामपंचायतीला, जी की सोलापूर जिल्ह्यातली आहे आणि महाराष्ट्र राज्यामध्ये आहे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न देखील जल पुरस्कारांमधलाच आहे, तर आपण याबद्दल पाहूया. 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट नगर परिषद पुरस्कारापैकी चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. प्रश्न काय आहे? 3ऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट नगर परिषद पुरस्कारांपैकी चुकीचा पर्याय ओळखायचा आहे. तर या ठिकाणी पर्याय आहेत. पहिला पर्याय आहे वापी गुजरात, दुसरा पर्याय आहे दापोली महाराष्ट्र, तिसरा पर्याय आहे मदुराई तामिळनाडू आणि चौथा पर्याय आहे वरीलपैकी सर्व योग्य आहेत. तर प्रश्नाचं योग्य आहे वरीलपैकी सर्व काय आहेत? योग्य आहेत. कारण काय आहे की राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये नगर परिषद पुरस्कार जे आहेत, नगर परिषद पुरस्कारांची जी वर्गवारी आहे त्यामध्ये पहिला पुरस्कार मिळालेला आहे वापी या नगर परिषदेला, दुसरा दापोली नगर परिषदेला आणि तिसरा मदुराई या नगर परिषदेला किंवा महानगरपालिकेला हा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्याला लक्षात ठेवायचा हाही क्रम आपल्यासाठी महत्त्वाचा आहे, कारण की यामध्ये दुसऱ्या क्रमांकावरती महाराष्ट्रातली दापोली नगर परिषद आहे. त्यामुळे आपल्याला या तीनही क्रमांकावरच्या नगर परिषदांचे नाव आपल्याला पाठ करायचे आहे. त्यामध्ये वापी गुजरात पहिला क्रमांक, दुसरा दापोली महाराष्ट्र आणि तिसरा मदुराई तामिळनाडू. कोणत्या पुरस्कारामध्ये? तर सर्वोत्कृष्ट नगर परिषद पुरस्कार. हा जो ही जी वर्गवारी आहे राष्ट्रीय जल पुरस्कारांमधली ते आपल्याला लक्षात ठेवायचं
आहे. या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे मग? सर्व योग्य आहेत. पहिल्या क्रमांकावरती वापी गुजरात, दुसऱ्या दापोली महाराष्ट्र आणि तिसऱ्या मदुरै तामिळनाडू हे आपण लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पाहूया आता. त्या अगोदर आपण हे ट्विटरवरचे 2 फोटो पाहूया. तर पहा, तिसऱ्या नॅशनल वॉटर अवॉर्ड्समध्ये वापीला बेस्ट अर्बन लोकल बॉडीमधून पहिला पुरस्कार मिळालेला आहे आणि दुसरा पुरस्कार कोणाला आहे? तर दापोली नगरपंचायतला बेस्ट अर्बन लोकल बॉडीमधला दुसरा पुरस्कार मिळालेला आहे किंवा दुसऱ्या क्रमांकावरचा पुरस्कार मिळालेला आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढचा प्रश्न पाहूया. तिसऱ्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मीडिया पुरस्कारांपैकी चुकीचा पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. पहिला पर्याय आहे मिशन पाणी. पर्यायामध्ये दुसरा पर्याय आहे ॲग्रोवन सकाळ मीडियाचं. यासाठी आदिनाथ दत्तात्रय चव्हाण यांना पुरस्कार मिळाला असं आपण पर्याय पाहतोय. त्यानंतर तिसरा पर्याय संदेश डेली भुज आणि चौथा पर्याय वरीलपैकी सर्व योग्य आहे. तर प्रश्नाचं योग्य उत्तर आहे सर्वोत्कृष्ट मीडिया पुरस्कारांपैकी मिशन पाणी नेटवर्क 18चं मिशन पाणी अभियान जे आहे त्याला पहिला पुरस्कार आहे. दुसरा पुरस्कार ॲग्रोवन सकाळ मीडियाला मिळालेला आहे. सकाळचं जे ॲग्रोवन आहे त्याला हा दुसरा पुरस्कार मिळालेला आहे. तो कोणाला देण्यात आला आहे? आदिनाथ दत्तात्रय चव्हाण यांना मिळाला. आणि तिसरा पुरस्कार कोणता आहे? संदेश डेली भुज या मीडियाला मिळालेला आहे. म्हणून योग्य उत्तर काय आहे? तर सर्व पर्याय योग्य आहेत. पहिले 3चा क्रम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. याचबरोबर आपले आजचे प्रश्न संपलेले आहेत. हा जो फोटो आहे तो आहे मिशन पाणी या अभियानाचा न्यूज 18च्या. त्यांना हा कोणता पुरस्कार आहे? तर राष्ट्रीय जल पुरस्कार सर्वोत्कृष्ट मीडिया पुरस्कारापैकी पहिला पुरस्कार मिळालेला आहे 2020च्या राष्ट्रीय जल पुरस्कारांमध्ये. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. आणि आता आपले प्रश्न आजचे संपलेले आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या. नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.